तर तुम्ही पहिल्या पार्टमध्ये बघितला होता की आपण थांबलो होतो सीएनजी पंपावर पावसामुळे, कारण रात्री लई जोरात पाऊस पडालता आणि बाहेर बघितलं तर काय एकदम नजारे खतरनाक दिसाल. त्याने आपण परत आपल्या रूटकडे नीट निघालो होतो आणि भाऊ चालवलता गाडी आणि जाताना नजारे कसले भारी दिसायचे. आणि पुढे गेल्यावरती परत थांबलो होतो आपण ब्रश वगैरे करण्यासाठी आणि भैया स्प्राईट वगैरे घेतला होता पिण्यासाठी आणि स्प्राईट वगैरे नीट बसलो गाडीमध्ये पीत आणि तिथं परत नीट निघालो आपण आपल्या रूटकडे जाण्यासाठी. आणि बाहेर नजारे का नजारे दिसाल ते हो एकदम क्वालिटी दिसाल तर क्वालिटी एकदम खतरनाक मध्ये ढगं वेगळ्या समोरचं वातावरण रोडवरती जाताना समोर डोंगर बिंगर हिरवा गार एकदम खतरनाक विषय होता. मला एक विषय दाखवू का? आम्ही इथे गेलो रे, आलेलो होतो रे. बाबा बाबा कसं होतं एकदम क्वालिटी विषय. क्वालिटी बोलतो क्वालिटी मध्ये तिथंच थांबलो होतो, थोडं फोटो वगैरे काढलो पद्धतशीर आणि फोटो वगैरे काढायसाठी परत नीट निघालो होतो गाडीमध्ये बसून. आणि पुढे गेल्यावरती एका जागी थांबलो होतो कारण सगळ्यांना लागलो होतं भूक आणि जवळच्या हॉटेलमध्ये गेलो तिथेच आणि नाश्ता वगैरे मागवला आणि नाश्ता वगैरे खात झाल्यावरती परत आपण निघालो आपल्या रोडकडे. नाश्ता वगैरे पद्धतशीर वाढल्यावरती मला झोप पण एकदम खतरनाक लागलो होतं आणि झोपेच्या नादात कधी एकदा येऊन गणपतीपुळेमध्ये बसलो ते काय कळालंच नाही. आणि भैया तिथेच रेटने एक रूम घेतला होता आणि ते रूम मध्ये जाऊन सगळ्यात पहिले आपले बॅग वगैरे ठेवलो आणि बॅग वगैरे ठेवायचं झाल्यावरती सगळं फ्रेश वगैरे झालं थोडं आणि फ्रेश वगैरे झाल्यावरती परत नीट निघालो आपण पण आपल्या बीचकडे जाण्यासाठी. बाबा कसला एकदम क्वालिटी एकदम खतरनाक विषय. कधी एकदा जाऊन पाण्यात भिजू वाटलं. आणि तुम्ही पण आता या व्लॉगचं पुढचं पाठ पाहण्यासाठी आपल्या आयडीला फॉलो करा आणि व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये तेवढं नक्की सांगा.